पातवाडी. स्ट्रायकिंगला बॅटर चेतना घेऊन आलाय संघासाठी, चेतना घेऊन आलाय. चांगला यॉर्क बॉल, म्हणजे कपिल देव निकष सांगायचे, जो चांगला चेंडू त्याचा समाचार घ्यायचा आणि जो खराब चेंडू आहे, जो चांगला चेंडू त्याचा सन्मान करायचा आहे आणि जो खराब चेंडू त्याचा मात्र समाचार घ्यायचा आहे. डीजे ऑफर सुद्धा तयारीमध्ये आहेत, चांगली ऑफरेटिंग आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. हो पुन्हा एकदा यॉर्क, आपल्या भातातलं ब्रह्मास्त्र आणि चेंडू मध्ये सोडलेला आहे. चेंडू पकडायचा आहे, ना नावासाठी ना धावासाठी, आपल्याला मात्र खेळायचंय आपल्या गावासाठी. टूटने लगे हौसला तो याद रखना, बिना मेहनत पर ताज नहीं होते, अंधेरे में ढूंढ लेते जुगनू पर जुगनू किसी के मोहताज नहीं होते. जुगनू किसी के मोहताज नहीं होते. गुरु गुरु हो जा शुरू. धावसंघ झाली 2 धावा फलकावर लगावले गेलेत. मेरे कारनामे तुम्हें बताएंगे हम किस किस्म के हैं, मैं पैसा देख के नहीं पैसे न बहा के चमकाऊ. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आपण नक्कीच पाहतोय चिराग, एकच राग आहे तो म्हणजे चिराग आहे. 6-7 पावचं स्टार्ट घेऊन दौड़ना शुरू. हंपर को क्रॉस, ओहो फुलटॉ चेंडू कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या दिशेने. 1 धावेर समाधान. धावसंख्या झाली 3 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा. चिरागने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेचं असं पहिलं षटक म्हणावं लागेल, परंतु पहिल्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी चिरागच्या माध्यमातून. अजून 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय वेदांत. बघूया वेदांत आपल्या संघासाठी काय करतो. नक्कीच पूर्ण बोलबाला राहिलेला आहे लेफ्ट हँड बॅटरचा. चांगला अशी भौगोलिक परिस्थिती आहे मैदानाची. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, लक्ष ठेवायचं शेवटपर्यंत बॉलवर लक्ष ठेवायचं आहे. याला म्हणतात ऍटिट्यूड. एका लहान मुलाला विचारलं कोणत्या शाळेत जातोस, लहान मुलगा म्हणतो शाळेत जात नाही मला पाठवतात. लहान मुलाला असं आहे. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या होता नक्की जाऊन पाहतोय. 3 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. डीजेवाला विचार करतोय मला अजून संधी नाही भेटत, त्यांना सुद्धा संधी भेटणार आहे. खरोखर डीजे ऑफरिंग चांगली आहे, आम्हाला लगेच समजते. आल्या जो दणका दिला जबरदस्त डीजे ऑफरिंग केलेली आहे सिस्टमॅटिकली. आणि जाऊया मैदानाकडे. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा टेलिकास्ट होताना पाहतोय संपूर्ण टीम. 192 देशामध्ये टेलिकास्ट. 192 देश आहेत, परंतु 7 देशामध्ये युट्यूबला बँड आहे. हो आता दांडी 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 गोल. रावण को कोर्ट में लाया गया और कहा गया गीता पे हाथ रख दो. रावण ने मना कर दिया. जज बोला क्यों? रावण ने कहा एक बार सीता पे हाथ रख दिया तो इतना मैटर हुआ, अभी गीता पे हाथ रखूंगा तो कितना मैटर होगा. अशी अवस्था या बॉलची झालेली आहे. आणि डोक्यावरची केस आपली पांढरी व्हायला लागली तर समजावं परमेश्वराने आपल्याला नोटीस पाठवलेली आहे की आपला डेटा पॅक संपत आलेला आहे. ह्या खेळाडू सुद्धा डेटा पॅक संपत आला होता म्हणून त्याला परमेश्वराने नोटीस पाठवलेली. आणि धावसंख्या होता नक्की जाऊन पाहतोय 3 धावा फलकावर लगावला गेलेत. मैत्रीपूर्ण लढत नक्कीच पाहणार आहोत, कारण कोणताही संघ जिंकू दे विजय मात्र नक्कीच क्रिकेटचा होणार आहे मित्रांनो. आणि जे कॉमेंटेटर आम्ही असतो ना ते मात्र न्यूट्रल असतो, आम्ही कोणाचे नसतो. कारण का जर तुम्ही षटकार मारत तर आम्ही तुमच्या बाजूने असणार, विकेट गेला तर आम्ही बॉलरच्या बाजूने असणार.
त्यामुळे आम्ही न्यूट्रल असतो. पुन्हा एकदा आणि प्रमुख पाहुणे सुद्धा आलेले आहेत, त्यांची सुद्धा उपस्थिती नक्की जाऊन पाहतोय. हो चांगला स्ट्रोक आले आले समजा पाहुण्यांचं सुद्धा स्वागत बघू की धाव्याने केलंय. आणि काय स्ट्रोक खेळला जबरदस्त धन धन खन खन करत धन धन खन खन. क्रिकेट प्रेमी भेटली पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो आणि प्रेमात पडणं म्हणजे क्रिकेट सारखं आहे. डोकं आउट होताना हृदय धड 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 करतं. धड धड होताना पाहिले की नाही. आणि फिल्डिंग मध्ये थोडी तब्दिली. धावसंख्या होताना पाहतोय 7 धावा. एक बाद 7 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा टाकला चेंडू. हो बॅकला टाकला चेंडू. डान्सचा ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाबेवर नक्कीच. आणि जे क्रिकेटर आहात ना म्हणून आम्ही आहोत. क्रिकेटरसाठी मी नक्कीच एक शायरी बोलतोय ज्यासाठी मी ओळखला जातो. तुम्ही आहात म्हणून आमच्या आयुष्याला भाव आहे. तुम्ही आहात म्हणून आमच्या आयुष्याला भाव आहे. नाहीतर आमचं आयुष्य म्हणजे एक वडापाव आहे. बरोबर ना वडे असो. आणि धावसंख्या होतं नक्की जाऊन पाहतोय 8 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो खटखटाने की कोशिश करते. नक्कीच कोशिश मात्र नक्कीच तुम्हाला हो एज घेतलेली आहे. थर्ड मॅच ट्रॅव्हल होतो. चेंडू एक धाब्याला समाधान. क्रिकेटचं विश्व जर वेडे असली तरी ते इतिहास वेड्यानेच घडवलेला आहे. वेड्यानेच इतिहास घडवलेला आहे. आमचे शाणीसारखे आमच्यासारखे शाणी लोक असतात तोच इतिहास पुन्हा पुन्हा वाचत असतात. आणि मैत्री सुद्धा वेड्यासोबत करावी कारण का वेळेवर मात्र शाणे निघून जातात. मैत्री सुद्धा नक्कीच तुम्हाला वेड्यासोबत करावी लागेल. आता मात्र वेड व्हावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. कुठे पाहिजे मला एज घेतलेली आहे का. जाऊ पंचांकडे. बॉलने मात्र बॅटची कीज घेतलेली. कीज बॅटला झाला मिस. जातो आणि फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली केली. उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य मात्र अनुभव देऊन जातो. हे फरक आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतो बॅटर ओमकार. आणि ओमकार देसाई आपलं पाहिलं. ओमकार देसाई चर्चा पण केली आणि हा ओमकार बघ काय करतोय. चांगला फ्लिप केला शॉटला. एक धाव पूर्ण केलं. भाग मिल्का भाग. हे इज्जत का सवाल आहे. भाग मिल्का भाग. काय रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मोठा समुद्र बनून खारं होण्यापेक्षा लहान तलाव असलेलं बरं कारण तिथे वाघ सुद्धा झुकून पाणी पितो. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळामध्ये
खेळाडूमध्ये नक्कीच पाहायला भेटते. पैसा नसेल तर काय नाही मित्रांनो, पैसा नसेल तर काय नाही. बायको नवऱ्याला विचारत नाही, पोरग बापाला विचारत नाही, सासरा जावायला विचारत नाही. मैं मानता हूं पैसा खुदा नहीं, लेकिन खुदा से कम भी नहीं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अकोटाचा बॉल, चांगला चेंडू टाकला गेला होता. स्टोक सुद्धा चांगला अटेम्प्ट केलाय. एक धावेर समाधान. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 12 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. 1.5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. आणि साईराज मध्ये धडपड करताना पाहायला भेटतोय. आटापिटा करतोय. कोणत्या चक्कीचा आटा खाऊन साईराजाला माहिती नाही, परंतु संघासाठी मात्र आटापिटा करतोय. नाम है साईराज. साईराज. हो आता मध्ये डॉट. भिंडी गेन. हर दिन आता है हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होताना आपण पाहतोय 12 धावा. 2 बाद 12 धावा झालेल्या आहेत. मी या इनिंगला सांगणारा व्हॅलेंटाईन डे कोणासोबत साजरा करायचा. नक्कीच हो MS स्टाईल मध्ये घडवलाय. 1 धावेर समाधान. धावसंख्या झालेली आहे 13 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. जिसमें उबालो ऐसा खून चाहिए, जिनके खातिर ऐसा जुनून चाहिए, आसमां भी आएगा जमीन पर बस इरादों में भावेश पवार नाम की गूंज चाहिए. नक्कीच फिल्डिंग सुद्धा सजवलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय चिराग. स्टॅकिंग केलाय मयूर. ओहो MS स्टाईल मध्ये घडवलाय. डीप मध्ये जातो चेंडू. जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल, आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून जगाल. कारण गप्प राहिला तर ही जुन्या तुम्हाला गुलाम समजेल, आणि लढत राहिलास तर ही जुन्या तुम्हाला सलाम करणार आहे. त्यामुळे लढायचं नाही, लढायचं. बघूया कोण रडतोय कोण लढतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. मिड विकेटला जातोय चेंडू. ट्रॅव्हल होतोय. 1 धावेर समाधान. धावसंख्या झाले 15 धावा फलकावर लगावले गेले आहेत. एक लहान मुलगा आईला विचारतो खेळायला जाऊ का. आई म्हणजे नको पडशील. पोहायला जाऊ का नको बुडशील. सायकल चालवू का नको धडपडशील. मग काय करू गप्प टीव्ही बघ. जमाना टीव्हीचा आहे. कारण का आमचा काल होता तेव्हा मात्र कार्टून बघायचं तेव्हा वय होतं आमचं. तेव्हा आम्हाला न्यूज बघावं लागत होतं, कारण का तेव्हा रिमोट बाबांच्या हातामध्ये असायचा. आता न्यूज बघायच्या वयामध्ये आम्हाला कार्टून बघावं लागतं, कारण रिमोट आता मुलांच्या हातामध्ये आहे. मी आधीच सांगितलं शास्त्र सोडून काय बोलणार नाही. शास्त्र आधारच बोलणं. भरपूर आपल्याकडे अभ्यास आहे. शास्त्र पटवून देणार तुम्हाला. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. नक्कीच बॅटची ती फ्लिप आहे ना ती खरा एज लागली खाली, आणि फलंदाजाला बाद होता आपण पाहतोय. सर्वोत्तम साथीदार म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे. धावसंख्या झाले 15 धावा झाले. धावा बनवावे लागतील.
आता मात्र नवीन बॅटर भूमित. क्रिकेट संपूर्ण विश्वामध्ये 1740च्या दशकामध्ये सुरू झालं आणि आपण म्हणतो बालाचे पाय पाळण्यात दिसतात. 1740च्या दशकामध्ये जे सुरू झालं, उद्या दिवस आहे सर्वांचा लाडका दिवस रविवार, ज्याची वाट पाहिली जाते. सर्व क्रिकेटर रविवारची वाट पाहतात आणि उद्या मोठा दिवस आहे मित्रांनो, 26 जानेवारी हा सुद्धा दिवस आहे ज्याची आतुरता संपूर्ण भारतीय नागरिक पाहत असतो. तो दिवस मात्र उद्या आहे. हो, काय स्ट्रोक अटेम्प्ट केला, आल्यास आपला इरादा स्पष्ट केलाय. 6 धावेसाठी लांब लांब लांब. कारण का कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरायची वेळ रक्तात असावं लागतं. आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आणि आता आहे का संधी, फलंदाज बाद होताना नक्कीच पाहतोय. आणि धावसंख्या नक्कीच होताना आपण पाहतोय 22 धावा फलकावर लगाव. 4 बाद धावसंख्या होताना पाहतोय 22. यूं ही नहीं जमाने को कुछ करके दिखाया है, यूं ही नहीं जमाने को कुछ करके दिखाया है, क्या यूं ही नहीं ताने मारने वालों का मुंह बंद करके दिखाया है. बेटा उतना तुमने पानी नहीं पिया जितना हमने पसीना बहाया है, जितना हमने पसीना बहाया है. नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सन्मानजनक अशी धावसंख्या मात्र उभारावी लागेल. 3 ओव्हरच्या समाप्त धावसंख्या झाले 22. अजून मात्र 3 षटकामध्ये तुम्हाला 30 धावा, 5 षटका सामना आहे. अजून 2 षटकामध्ये नक्कीच तुम्हाला 25 ते 30 धावा नक्कीच काढाव्या लागतील. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. जो अपने पास नहीं हो ख्वाब है, जो अपने पास नहीं हो ख्वाब है, और जो अपने पास है ना गुरु, वो ना जवाब है गुरु, वो ना जवाब है. चांगली गोलंदाजी करतो आकुटापाचा बॉल, चांगला पंच, जबरदस्त जातोय जातोय 6 धावेसाठी. चेंडू सी मा रे ओमकार यांनी जबरदस्त स्ट्रोक. धावसंख्या झाले 28. इतना मजबूर मत कर, बात बनाना लग जाए. हो, आता मात्र डॉट, झूठ ही खाने लग जाए. मैं अगर अपने जमाने के बुना दो किस्से, ये जो लोंडे है ना वो मेरे पाव दबाने लग जाए. ऐसा स्ट्रोक खेळलेला आहे. अप्रतिम अशी बॅटिंग. हो, हवेमध्ये चेंडू, हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, परंतु धावायचंय. रगों में खून खानदानी है.
ज्याला संधी मिळतो नशीबवान, जो संधी निर्माण करतो बुद्धिमान, आणि मिळालेल्या संधी सोनं करतो तो खरा विजेता. बघू कोणता संघ विजेता आहे, याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. धावसंख्या झाले 30 धावा. 30 धावा फलकावर लगावले गेले. टेंशन लेने का नहीं, टेंशन देने का मेरे दोस्त. कोणताही संघ जिंकू दे, विजय मात्र नक्कीच क्रिकेटचाच होणार आहे. आता मात्र डॉट चेंडू, बिंडी गेन. नक्कीच स्वर्गीय मनोहर गणपत मात्रे स्मृती चषक 2025 शेवटचा चेंडू आहे. हो, फुल लेनचा टाकला, डीप मध्ये जातोय चेंडू. बघूया दोघं हे आहेत. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 32 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 32. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 32 धावा. कोण बोलतो माझा बाप आमदार आहे, तर कोण बोलतो माझा बाप खासदार आहे. कोण बोलतो माझा बाप आमदार आहे, तर कोण बोलतो माझा बाप खासदार आहे. ही वाघीण सांगते की माझा बाप एक इमानदार आहे. टाळ्या वाजवायच्या, ज्यांना ज्यांना समोर टाळ्या वाजवा ना, आवाजच येत नाही हो. ह्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. हो, एच घेतलं, लीडिंग एच. आणि काय घडलंय, काय बिघडलंय. कॅच सुद्धा सोडली आणि एक एक्स्ट्रा धाव, म्हणजे तिला भेटलो तर 400 रुपये जातील आणि कामाला गेलो तर 400 रुपये येतील. मग काय करू. नाही, मी शहाणा आहे, मी तिला घेऊन कामाला जाईन म्हणजे 800 रुपये येतील. किप्परला सुद्धा तेच करायचं होतं. हो, डॉट चेंडू. नक्कीच मागून मागत पाठी राख्यांचा आवाज येतोय. हो, पुन्हा एकदा डॉट. आणि आता मात्र रनआउटची संधी. मेरा बेटा कल भी हीरो था और आज भी हीरो है. आणि आता मात्र शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. इसलिए मैं बार बार कहता हूं, लड़का होना लड़का हैंडसम होना चाहिए. लड़का होना लड़का हैंडसम होना चाहिए. स्मार्ट तो फोन भी होता है. जाऊया मैदानाकडे.
फुलटॉस चेंडू परफ्यूम डिलिव्हरी, पंचाने मात्र नो चेंडू घोषित केलेला आहे. म्हणजे हमें तो नो बॉल ने लुटा, हमें तो नो बॉल ने लुटा, उनमें कहा दम था पर भी वहां पड़ा जहां चुना कम था गुरु, जहां चुना कम था. 9+2 धावा, धावसंख्या झाले 37 धावा. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं ती लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. फ्री हिट, बघा नीट, डोले उघडा आणि बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. उन्हें था गुमान हमारे उड़ान में कहा दम है, और हमें था ये भरोसा कि आगे आसमान भी कम है गुरु. नो चेंडू आहे, याचा फायदा घ्यायचा, धावसंख्या वाढवायची आहे. कमबॅक तुम्ही करू शकता. क्रिकेट आहे, कधी बदले सांगू शकत नाही. डान्स इथे ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला येतो बॅटर, धावायचं, अजून संधी होती. नक्कीच अजून संधी, शेवटपर्यंत संधी असते मित्रांनो, परंतु आता मात्र डीजेला मिळाली संधी. मेहनत करोगे तो जिंदगी सवर जाएगी. मेहनत नक्कीच करावी लागेल. नवीन बॅटर आशिष, फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली नक्कीच तुम्हाला पाहायला भेटते. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच पाहतोय. छोटा पाकेट, बडा धमाका. अहो, बॅक व्हायला लागला चेंडू, वेग धाव पूर्ण दुसऱ्या धाब्यासाठी धावायचं, शेवटपर्यंत धावायचं आहे. ही सुद्धा रन नक्कीच कंप्लीट झाली असती. जिद्द सोडायची नाही. आले तुफान किती धावसंख्या झाले 39, 39. 39 धावा झाल्या. शेवटचा चेंडू आहे. मित्र वही हो जो भीड़ में खोने ना दे, और लक्ष्य वही हो जो रात को सोने ना दे. नक्कीच लक्ष सुद्धा तुम्हाला बनवावे लागतील. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू आहे. मोठा स्ट्रोक, मोठा प्रहार करावा लागेल. कमबॅक करू शकता. 5 षटकात सामना आहे आणि फिल्डिंग मध्ये मात्र तब्दीली केलेली आहे, कारण का हे याच गावातील खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना नक्कीच माहिती आहे. भरपूर वेळा आमने सामने भिडलेले आहेत. चांगली मैत्रीपूर्ण लढत या दोन संघामध्ये आधी सुद्धा झालेली आहे. ओहो, एज घेतलं, लिडिंग एज. एक धाव पूर्ण, अजून धावायचं, शेवटपर्यंत धावत राहा मित्रांनो. कधी किती धावा येतील सांगू शकत नाही. धावसंख्या झाले 40.
41 धावा बनवायचे आहेत. या वर्षीचं व्हॅलेंटाईन डे आपण समर्पित करूया आई आणि बाबांसाठी. मी आपल्या समोर घेऊन येतोय व्हॅलेंटाईन डे. या वर्षीचं व्हॅलेंटाईन डे आपण समर्पित करूया आई आणि बाबांसाठी. रोज तर तिला पण द्या जी रोज दुःखाशी संघर्ष करून झगडत असते. प्रपोज तर तिला पण करा जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या पोटची खरी शिल्पकार आहे. चॉकलेट तर तिला पण द्या जी स्वतः झटून तुम्हाला आयुष्यात रेडी आणि सेट करते. पेढी तर तिला पण द्या जी तुम्हाला लहानपणापासून पेढीसारखं जपत असते. प्रॉमिस तर तिला पण करा जिने तुमच्याकरिता सगळी सुखे मिस केलेली असते. किस तर तिच्या पण हाताला करा जिने तुमच्याकरिता हात झिजवलेले असते. हक तर तिला पण करा जिने तुम्हाला तिच्या कुशीत मौल्यवान वस्तूसारखं जपलेले असते. व्हॅलेंटाईन तर तिच्या सोबत पण साजरा करा जिने तुम्हाला सर्वांवर प्रेम करायला शिकवलेले असते. गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड नावाच्या बाईच्या आधी एक बाई असते. तिचं नाव आई असते. अडाणी जरी असली तरी 100 गर्लफ्रेंडच्या प्रेमाला ती भारी असते. बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड नावाच्या बाबूच्या आधी एक बाबा असतो. त्याचं नाव बाप असते. स्वतःचा खिसा रिकामा ठेवून तुम्हाला पैसे त्याच ATM मधून येत असते. म्हणून या वर्षीचं व्हॅलेंटाईन डे आपण समर्पित करूया आई आणि बाबांसाठी. सर्वांना टाळ्या वाजवायच्यात. टाळ्यांचा आवाजच येत नाही, फक्त महिला वर्गच टाळ्या वाजवतात. कारण नारी नारी मत कहना नारी रत्न की खान है. नारी नारी मत कहना नारी रत्न की खान है. इसी नारी से पैदा हुए रामकृष्ण जैसे भगवान है. रामकृष्ण जैसे भगवान है. आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 40 धावा. नाण्याची पहिली बाजू पाहिली. आता नाण्याच्या मात्र दुसऱ्या बाजूला सुरुवात होत आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. दोन बॅटर शीतला देवी संघ यांना विनंती करतो लवकरात लवकर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. हवा वेगाने नव्हती. हवा वेगाने नव्हती. हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा लेख छत्रपती शिवाजी महाराज लाखात नव्हे तर जगात एक होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझ्या कॉमेंटरीला सुरुवात करत आहे. कारण का ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावला आहे. ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावला आहे. छाती टोकून सांगतो मी शिवरायांचा मावला आहे. मी शिवरायांचा मावला आहे. कारण का ना हिरवा होता ना भगवा होता. ना हिरवा होता ना भगवा होता. लहानपणी मैत्रीलाच कोणता रंग नव्हता मित्रांनो. जाऊया आता मैदानाकडे. नाण्याची पहिली बाजू पाहिली. दुसऱ्या बाजूला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतोय. निशान आणि वैभव. जिथे जिथे विक्स असते ना तिथे वैभवची एंट्री फिक्स असते. जिथे जिथे विक्स असते तिथे वैभवची एंट्री फिक्स असते. आणि सामन्याला मात्र आता सुरुवात. मित्रांनो जरा टाळ्या वाजवा असे, कारण का मला सुद्धा प्रोत्साहित येईल. कारण का आम्ही कॉमेंटरीला जेव्हा येतो ना तेव्हा कमी जेवतो, परंतु तुमच्यामधून आम्हाला ऊर्जा भेटत असते. आणि जाऊया मैदानाकडे. स्ट्रायकिंग एंडला पाहतो बॅटर निशांत. नॉन स्ट्राइकला वैभव. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवर आहे चेतन. अक्कू टप्प्याचा बॉल. पहिलाच पंच. कॅच. ओहो काय कॅच पकडले. सर्वांनी टाळ्या वाजवायची आहेत कॅच आवडले असेल तर. डीजे
आणि जबरदस्त कॅच पकडलेले आमचे डीजे ऑफर जे जे चेंज होतात ना जबरदस्त डीजे वाजवत आहेत. आता तिसरा डीजे ऑफर आलेला आहे. खरोखर अप्रतिम डीजे ऑफरिंग नक्कीच पाहायला भेटते. आणि कॅच जी पकडलेली आहे जी आधीची इथे टुर्नामेंट झाली हरबादेवी स्पोर्ट क्लबची सेम तशीच कॅच यांनी पकडली आहे खेळाडूंनी. अप्रतिम कॅच म्हणावी लागेल. एफर्ट द्यावं लागतं. भूमी यांनी खरोखर चांगली कॅच पकडलेली आहे. शेर की झलक सबसे अलग. आणि सज्ज झालाय चांगली धावसंख्या सेट केली कारण तिसरं सत्र सुरू झालंय. मी आधीच सांगितलं टेनिस क्रिकेटमध्ये 3 सत्र असतात. हो चांगला पंच बॉल अडवायचा धडपड करायची आहे. एक एक विकेट महत्वाची रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी आहे. काय सामना चुकलाय फिल्डिंग मुळे चुकलाय. सर्वांना टाळ्या वाजवायचे आहेत. एक खेळाडू आउट झाला परंतु त्यांनी जल्लोष साजरा नाही केला. ज्या खेळाडूवर दुखापत झाली त्या खेळाडूकडे ते आलेले आहेत. या खेळाडूंसाठी नक्की सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात कारण आदर केला खेळाडूंचा. आदर करा. क्रिकेट म्हणजे काय हे माझ्या परिभाषेत सांगेन. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि एका चेंडूमध्ये एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. एखादा फलंदाज चौकार षटकार मारणे म्हणजे क्रिकेट आणि एका खेळाडू शून्यावर बाद होणे म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये मी पाहिलं पंचांच्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान केलेला आहे. आदर केलेला आहे. जेव्हा तुम्ही पंचांचा आदर करता तेव्हा तुम्ही ज्या खेळपट्टीचा आदर करता ना तेव्हा खेळपट्टी सुद्धा तुमचा आदर करते. नक्कीच धावसंख्या झालेले 1 धाव कारण का हा आंसू तेरी निकले और आंखें मेरी हो. दिल तेरा धड़के और धड़कन मेरी हो और खुदा करे कि अपनी दोस्ती इतनी गहरी हो कि बिजनेस तू करे और इनकम मेरी हो. आपल्या भात्यामध्ये भरपूर अस्त्र आहेत. उद्याचा सुद्धा दिवस आहे. उद्या सुद्धा काहीतरी ठेवूया ना. जाऊया मैदानाकडे. 6-7 पावचा स्टार्ट घेऊन. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. धडपड बघा काय थ्रो आहे. काय गोट्याने बरोबर ना. आपण गोट्या अंपायरला पाहिला की नाही. गोट्या अंपायर पाहिला की ना तुम्ही. 1 नंबरचा अंपायर आहे टेनिस क्रिकेट मध्ये गोट्या अंपायर. आता नवीन भरपूर अंपायर होत चालले आहेत. धावसंख्या होता नक्कीच पाहतोय. 2 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. कोणी बी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजते भावा. बघूया कोण कोणाचं नाव गाजतंय या मैदानामध्ये. आता फिल्डिंग मध्ये तब्दिली. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राइक एंडला. जिथे जिथे फिक्स असते तिथे वैभवची एंट्री फिक्स असते. वैभवाला लेफ्ट हँड बॅटर चांगली छाप खेळून टाकलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि जी जर्सी त्यांनी परिधान केली आहे ती मात्र मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आहे. वैभव बघा किती बेल मैदानामध्ये राहील. ओहो पहिलाच रिव्हर्स शॉट परंतु आता मात्र व्हाईट चेंडू. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट नाही करायचा कारण का विकेट मात्र तुमचे गेलेले आहेत. कारण का नजारे बदले और कष्टी बदली तो किनारे बदले और इस सृष्टि को बदलना है गुरु तो अपने दृष्टि को बदलो. तू जो चाहता ना बेटा ना तेरे संन्यास में है ना तेरे वनवास में है. अरे अपने अंदर झांक के तो देख वो सब तेरे विश्वास में है. विश्वास नक्कीच तुम्हाला संपादन करावं लागेल. बघा किती पाठे राखे आहे तुमचे. त्यांची मन मात्र निराश होऊ नये यासाठी खेळावं लागणार आहे. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातोय डीप मध्ये परंतु चेंडू सुद्धा साथ देतोय. चेंडू सुद्धा नक्कीच पातवाडी संघाचा मात्र चेंडू सुद्धा साथ देतोय कारण का पातवाडी संघाने मात्र चांगले एफर्ट त्यांच्या संघाकडून पाहायला भेटलं. धावसंख्या होता नक्कीच पाहतोय 5 धावा. मी जेव्हा कॉमेंट्रीला जातो तेव्हा भरपूर जणांनी विचारलं कहाँ से आए हो. मैंने कहा बहुत दूर से. जगह का नाम क्या है. जगह का नाम है मेहनत. मेहनत करून इथे मी आलोय. आणि जाऊया मैदानाकडे.
चांगला रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, प्रेक्षणीय सामना, हृदयाचे डोके चुकवणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. दिल की धडकन इधर और दिल की धडकन उधर. आता मात्र नो चेंडू, नो चेंडू. ओहो, फ्री हिट, फ्री हिट. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी है, हौसले बुलंद सफर अभी जारी है. फ्री हिट आहे. स्टॅकिंग एंडलाय जयेश. शर्यत अजून संपलेली नाही, स्वतःजवळ पैज लावायची आहे, कारण का अजून आम्ही जिंकलेलो नाही. नक्कीच चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. धडधड होताना नक्कीच पाहायला भेटते. ओ फुल टॉस चेंडू हवेमध्ये, परंतु फ्री हिट. धावायचंय, धावायचंय. ओहो, काय धडधड. चांगली मॅच, चांगली मॅच. धावसंख्या होताना पाहतोय 9 धावा. एक चेंडू बाकी आहे. एक धावसंख्या झाले 9 धावा झालेले आहेत. पहिलं षटक प्रगती पथावर, परंतु तुम्हाला विकेट ठेवावे लागतील. परंतु आमचा जो 12वा खेळाडू आहे तो मात्र असा विचार करतो की विकेट भेटली पाहिजे. तो प्रार्थना करतो इथे बसून, बरोबर ना. कारण का गणेशने तपश्चर्या केली, सर्वांना लक्ष द्यायचंय. गणेशने तपश्चर्या केली आणि भगवान विष्णूला प्रसन्न केलं आणि भगवान विष्णूने सांगितलं मला एक मोठी गाडी पाहिजे, त्या गाडीमध्ये सुंदर सुंदर मुली पाहिजे आणि एक पैशाने भरलेली बॅग पाहिजे. विष्णूदेव बोलले तथास्तु. आता गणेश कंडक्टर आहे. समजलं की नाही ना. हुशार आहेत आमच्याकडचे लोक. नक्कीच 9 धावा झालेले आहेत फलकावर. शेवटचा चेंडू निर्णायक असेल. ओहो, ओहो, हवेमध्ये चेंडू आहे. काय करताय, काय बिघडताय. हवेमध्ये आहे चेंडू. ना मुन्ना ना, गलती को माफी नाही, गलती को माफी नाही मुन्ना. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट मिळवलेले आहेत, कारण का तुमच्या इथे धावसंख्या आहे ना ती थोडी कमी होती, परंतु आता बॅलन्स केलेलं आहे. कारण का पेन्शन असेल ना तर टेन्शन नसेल. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय वेदांत. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते.
आणि फास्ट सामना खेळवायचा आहे. अजून मॅच बाकी आहेत. धावसंख्या होता नक्कीच पाहतोय 9 धावा आणि स्ट्रायकिंग ला पाहतोय बॅटर वैभव. हो बॅकवाला चेंडू जबरदस्त जबरदस्त चेंडू. चांगला सामना. खिशात किती नोटा असल्या तरी नशिबाचा टॉस उडवण्यासाठी रुपयाच लागतो. चांगली बॅटिंग करावी लागेल या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. कारण का अपयश अनाथ असतं आणि यशाला मात्र भरपूर नातेवाईक असतात. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. चांगला स्ट्रोक. किती धावा निघतील आणि मात्र धडपड धडपड धावसंख्या झाली आहे 10 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न करा मित्रांनो. नक्कीच यशस्वी झाला. यशस्वी झाला तर घरचे खुश, नाही झाला तर शेजारचे खुश, परंतु कोणतरी खुश होणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. धावसंख्या होताना पाहतोय 10 धावा. 10 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. मिठाई खाने का मनता, मिठाई खाने का मनता लेकिन कागज का एक तुकडा कमता. विकेट गेलेली आहे. नक्कीच जशी आपलं क्रिकेटचं समीकरण बदलेल तसं नक्कीच माझ्या हातातले अस्त्र मी बाहेर काढीन. पुन्हा एकदा ऑन द राईट शॉट. हवेमध्ये चेंडू आहे. ही सुद्धा कॅच. आता मात्र अडचणीमध्ये सापडा संघ आहे. आईचे पाले हॅलो. आणि नक्कीच आता मात्र अडचणीमध्ये सापडा संघ आहे. कधी कुणाची वेळ येईल सांगू शकत नाही. कारण का प्रभू रामाला रात्री राज्य मिळालं होतं, सकाळी उठल्यानंतर वनवास मिळाला. बरोबर की नाही. कधी कोणाची वेळ येईल सांगू शकत नाही. आणि सुनील सर सुद्धा आलेले आहेत ज्यांनी मला या कॉमेंट्रीसाठी या मैदानामध्ये संधी दिली. नक्कीच त्यांचा मी आभार व्यक्त करीन. सूर्याशिवाय सकाळ नाही आणि मेहनतीशिवाय नक्कीच यश नाही. यश मात्र नक्कीच तुम्हाला संपादन करावं लागेल. आणि फिल्डिंग मध्ये थोडी तब्दिली. मयूरला कुठे फिरवतायत आणि लहान मुलांनी जे छोटे मुलं आहेत त्यांनी बॉन्डीच्या बाहेर राहायचंय. अट्टीतडीची लढत आहे. हो आकुटप्याचा बॉल. हवेमध्ये चेंडू आहे. ही सुद्धा कॅच. काय घडलंय काय बिघडलंय. नक्कीच आता मात्र 5 गडी बाद झाले. 5 पंजे. आयाराम गयाराम तू चल मैं आया. प्रत्येक खेळाडू हजेरी लावतोय.
मरता क्या नाही करता, गाव आहे मामाचं कोण नाही कामात. धाव संघ जाईल 10 धावा. आणि नक्कीच हॅट्रिकची संधी आहे. धावसंख्या जास्ती नव्हती, परंतु विकेट जर घाई तुम्ही अति घाई केलात 30 चेंडू मध्ये मात्र नक्कीच तुम्हाला 40 धावा बनवायच्या होत्या. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलेला आहे, कारण का सर्व भारतातले जे खेळाडू आहेत ते खतरो के खिलाडी आहे. लाव चुना मल पुन्हा. आता शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या होताना पाहतोय 11 धावा. 11 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अजून मात्र 30 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अजून हुकमाचा एक आहे. वैभव हुकमाचा एक अजून आहे. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. वैभव मात्र नक्कीच मास्टर माइंड गेम मात्र खेळताना नक्कीच पाहायला भेटतोय. धावसंख्या झाले 12 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 12 धावा. आणि बघा काय योगायोग आहे, पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 12 धावा होत्या, दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा 12 धावा आहेत, परंतु त्यांचे 2 गडी बाद होते, यांच्यामध्ये 5 गडी बाद झाले. टाइम लावलेला आहे, फास्ट सामना खेळवायचा आहे. टायमिंग लावलेला आहे, नंतर शेवटच्या म्हणजे 5व्या ओव्हर मध्ये खेळाडू आतमध्ये राहील याची दक्षता घ्यायची आहे. कारण का पैसे नाहीत म्हणून शाला सोडणारे मी भरपूर जण पाहिले, परंतु पैसे नाहीत म्हणून दारू सोडणारे अजूनही एकही नाही. इतिहासामध्ये नोंदच झाली त्याची. बारा मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत, त्यामुळे सामना तुम्हाला फास्ट खेळावा लागेल. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 13 धावा. हो, हवेमध्ये चेंडू आहे, धावायचं शेवटपर्यंत. कधी कॅच सुटेल सांगू शकतो, परंतु आता मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. हॅलो, आता मात्र नक्कीच नवीन बॅटर आलेला आहे हर्ष. हर्षला मोठी फटकेबाजी करावी लागेल. आणि इंडियामध्ये बायका सर्वात जास्त टेन्शन कोणाचं घेतात? पहिलं घरच्यांचं, नंतर शेजारणीचं, नंतर मात्र टेन्शन घेतात ते टीव्ही मधले मालिका असतात ना त्यांचं. सर्वात जास्त टेन्शन त्यांना तेच असतं, टीव्हीतले जे मालिका आहेत त्यांच्या कुटुंबाचं मात्र त्यांना लय टेन्शन असतं. तशी अवस्था नक्कीच आपण ह्या मॅच मध्ये पाहतोय. कारण का विकेट सुद्धा नक्कीच गेलेले आहेत. 6 विकेट आम्हाला गुणलेखक पाहायला लाभलेले आहेत. अभिषेक डलोर
नक्कीच आपण पाहिलं करण अंबाला, अभिषेक डलोरी त्यांचं नाव आहे, हरियाणा राज्यातील. फास्ट सामना खेळवायचा नाही तर पॅनल्टी बसेल. एक खेळाडू तुमचा आतमध्ये असेल, कारण का सूर्यनारायण दिवसभरचं काम करून तो विश्रांतीकडे गेलाय आणि अंधाराचं मात्र साम्राज्य आलेलं आहे. त्यामुळे फास्ट सामना खेळवायचा आहे. ओहो, काय घडतंय, काय बिघडतंय. धावसंख्या होता नक्कीच पाहतोय 14 धावा. 14 धावा. आता 15 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण आहे. 15 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नक्कीच घोसला बनवायचा असेल तर हौसला आवश्यक आहे. आता बॉलिंग ट्रॅक वर नक्कीच पाहतोय चेतन आणि बॅटर लाईनवर मात्र प्रेशर आलेलं आहे. हो, अजून मात्र वैभव आहे, परंतु अजून सूर गवसलं नाही. हे प्रेशर आहे. जेव्हा तुमची विकेट जाते ना तेव्हा मात्र नक्कीच तुमच्यावर एक वेगळंच प्रेशर येतं. ते प्रेशर मात्र बॅटरला रिलीज करता आलं पाहिजे. धावसंख्या झाले 14. 2.4 चेंडू झालेले आहेत आणि गोलंदाजी नक्कीच तारीफ करावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, कारण का 17 तिसरा आहे. अंघोळीचा साबण जसा निष्ठावना तशी मॅच हातातून निसटताना दिसते. निसटते कोण अंघोळ करताना साबण. हो, रिव्हर्स अटेम्प्ट केला शॉर्ट स्ट्रोक. जर तुम्हाला रिव्हर्स अटेम्प्ट करायचं, फुल रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे, कारण का सर्व खेळाडू जे आहेत ते नक्कीच पॉवर प्लेच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे फुल रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे. जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. परमेश्वर असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल बेस्ट ऍक्टरला देतो. त्यामुळे बेस्ट ऍक्टर मात्र नक्कीच तुम्हाला व्हावं लागणार आहे. बघूया बेस्ट ऍक्टर या टुर्नामेंट मध्ये कोण आहे, याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा आता मात्र धावायचंय पण रनआउटची संधी आहे. 1+1 1+1. गब्बर सिंग ये कह के गया जो डर गया ओ घर गया. धावसंख्या झाले 17. एबी डिव्हिलियर्सचा जर्सी क्रमांक आहे 17. धावसंख्या होते 17 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. तेरा चेंडू आणि 24 धावा असं समीकरण आहे. 13 चेंडू आणि 24 धावा. अजून सामना ऑन आहे, कारण का स्ट्रायकिंग एंडला मोठा बॅटर वैभव. चांगली छाप टाकलेली आहे. हो, आता मात्र खरोखर एक धाव, सिंगल धाव घाई नाही करायची आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावा. 12 चेंडू आणि 23 धावा. अजून सामना ऑन आहे. 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. आणि फास्ट सामना खेळवायचा. ह्याच्यानंतर सुद्धा सामना होणार आहे. फास्ट सामना खेळवायचा आहे. पंच नाही तर पॅनल्टी असेल. नक्कीच आता पॅनल्टी घेऊन नाही तर तुम्हाला खेळावं लागेल, कारण का शेवटची 5 मिनिटं राहिलेत. अजून बाकी चेंडू आहेत 12. आता मात्र नक्कीच मोठी फटकेबाजी वैभवला करावी लागणार आहे. त्यांच्या कोचने सांगितलंय की शेवटचे 2 षटक आहेत ते तिथे मात्र तुम्हाला हाणामारी करायची आहे. आणि सुनील सरांचा सुद्धा आवाज वाढलेला आहे. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो मुश्किल में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण पाहतोय. 12 चेंडू 23 धावा. दिल की धड़कन इधर और दिल की धड़कन उधर. काफी रोमांचक मुकाबला
हृदयाची ठोके चुकवणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स करायचं, स्ट्राईक वर यायचं. वैभव आता मात्र स्ट्राईक वर यायचंय. बॉल सुटला आहे. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट करतो वैभव, परंतु जेव्हा वैभव रिव्हर्स स्ट्रोक खेळतो ना तेव्हा मात्र पूर्ण यॉर्कर चेंडू बॉल टाकतो. ही सुद्धा चांगली रणनीती आहे वैभवच्या विरोधात. तेव्हा त्याला हाफ ट्रॅकर बॉल टाकत नाही. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिली. कारण काही माणसं लाखात एक असतात आणि काही माणसाकडे लाख असते तरी माणसात नसतात, परंतु आमचं वैभव मात्र लाखात एक आहे. हो आता मात्र बिंदी गेन प्रेशर. नक्कीच प्रेशर चेंडू घेऊन येतोय. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. हे जग हारणाऱ्याला पुन्हा संधी देत नाही. हृदयाचे ठोके चुकतायत. हा सामना पाहताना हो आता मात्र मोठा स्ट्रोक, परंतु लेग बायच्या स्वरूपात पंचाने मात्र एक धाव घोषित केली आहे. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 21 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. एक 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू आणि 19 धावा. किती धावा? 9 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आहे. एकवीस धावा झालेल्या आहेत. आता मात्र बनवायचे 20 धावा बनवायचे. 20 धावा बनवायचे आहेत. बघा किती लक्ष आहे, एक एक धावेकडे लक्ष आहे. आमचा गुंडेकडे बघा तुमचं लक्ष आहे की नाही ते. आणि ज्याला ब्लड प्रेशरचा आजार असेल, हार्टचा जरा आजार असेल, त्यांनी हा सामना नाही पाहिला ते चालेल. एवढा सामना आहे. काय मारलाय शॉट, काय स्ट्रोक खेळलाय आपल्या बाचातून. आहे आता मात्र 8 चेंडू आणि 14 धावा. काय स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून, म्हणजे सासू मेली खोकून जावय आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. रन कर रे भावा मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाची हवा. हिरोबाने संधी आहे, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. की धावा निघतील, 2 धावा निघू शकतात का, परंतु नाही. नो जर तर किंतु परंतु. 7 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. कोण बनतो हिरो, कोण बनतो झिरो, कोणाला सुटली हाव, कोण खातो भाव. पाहत रहा सामन्यातील दुसरा डाव. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. जबरदस्त सामना. प्रेक्षक वर्ग, मायबाप वर्ग सुद्धा आतुरतेने वाट बघतायत. काय होईल, काय घडेल. हो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय आणि मात्र कॅच सुटी. काय कॅच सोडली की मॅच सोडली माहिती नाही, परंतु काहीतरी वेगळं सोडलेलं आहे. कॅच छुट्टा, सपना टूटा, दिल लुट्टा और बल्लेबाज ने 1 रन को लुटा, दिल भी टूटा. बरोबर ना. ब्रेकअप जेव्हा होता तेव्हा कसं दिल तुटतं आपलं, तसं दिल तुटलेलं आहे. धावसंख्या होताना पाहतोय
टीम मीटिंग नको पंच. पेनल्टी, आता पेनल्टी लागलेली आहे. जी बॉलिंग करणार संघ त्यांना मात्र पेनल्टी लागलेली आहे. एक खेळाडू त्यांचा आतमध्ये असेल, सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू असेल, पेनल्टी लागलेली आहे. आणि टायमिंग होता 5:25 सामन्याला सुरुवात झाली होती. आता 5:56 झालेले आहेत. 5:25 आणि ती पेनल्टीचा मात्र आदर करायचा आहे. एक खेळाडू मात्र आमचा जे 12वा खेळाडू तो मात्र मौन आहे. तो नंतर सांगेन तो कोण आहे ना. आदर करायचं, क्रिकेटचा आदर करायचं मित्रांनो. कारण का कबुतराला गवळ्याचे पंख लावता येतील, परंतु गगनभराची वेळ रक्तात असावं लागतं. आकाशाची ओढ दत्त घेता येत नाही. काय घेता येते? आकाशाची ओढ दत्त घेता येत नाही. कारण का उंच जर भरारी घ्यायची असेल, बसायचंय. बॉडीगार्ड आहे आमचा, जिमला जातोय तो आता. आता मात्र 6 चेंडू 12 धावा, 6 चेंडू 12 धावा. रन कर रे बाबा, मग तुझीच हवा. 6 चेंडू 12 धावा. सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. आवाज आला पाहिजे, मला आवाज ऐकायचा आहे. ओहो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातोय का चव्हा? गुदगो लागतोय, गुद्दू. हॅलो, काय स्ट्रोक केलेला आहे आणि गाणं सुद्धा चांगलं लावलं गेलं होतं. जबरदस्त स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून. बिना देखे तेरी तस्वीर बना सकता हूं. वैभव कहते चलो, बिना देखे तेरी तस्वीर बना सकता हूं, बिना मिले तेरे हाल बता सकता हूं. अरे मेरे मोहम्मद में इतनी ताकत है कि तेरे आंख के आंसू मेरे आंख से निकाल सकता हूं. काय स्ट्रोक खेळलाय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. ओहो, लो डिलिव्हरी. आता मात्र वाईट चेंडू. नक्कीच पाहतोय जल्लोष. बघा, महिला वर्गामध्ये सुद्धा जल्लोष आहे. आमचे पुरुष मात्र गड चढून थकलेत आहेत ते. असो, नक्कीच धावसंख्या झाले 34. 5 चेंडू 7 धावा. बघूया किती धावा येतील. अटेम्प्ट करायचंय, परंतु स्ट्रायकिंग एंडला जो आहे आमचा कॉमेंट्री मॅन, त्याने मॅच मध्ये मजा आणलेली आहे. काय तो षटकार मारला, डान्स इन द ग्राउंड. कारण का चेन्नईला हरवणे एक कला आहे आणि ते कलेचे कलाकार आहेत रोहित शर्मा. आणि या मॅचचे कलाकार कोण आहेत? स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय हर्ष. या मॅचचे कलाकार आहेत हर्ष ठाकूर. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. दिल की धड़कन इधर और दिल की धड़कन उधर. ओहो, काफी रोमांचक मुकाबला, पैसा वसूल मैच. आपके सुनने वाले कान, देखने वाले आंखें और महसूस करने वाला दिल थाम के बैठी है, क्योंकि मैच में मजा आने वाली है. 4 चेंडू आणि 6 धावाची गरज आहे. जबरदस्त सामना. कोणताही संघ जिंकू दे, विजय नक्की. हो, काय स्ट्रोक. हो, आणि जिंकल्या संघाचे हार्दिक स्वागत. काय स्ट्रोक खेळलाय. ये कहकल गया, चला उचला. फेकीसाठी यायचं त्वरित. खरंच सर, हा असा रोमांचक सामना पाहायला भेटला आज आपल्याला या मैदानावर.